व्यापारी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राला अन्नधान्य प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे साहेब लाभलेले आहेत. अतिशय चांगलं नेतृत्व आहे. परंतु मित्रांनो सावधान. जे व्यावसायिक जे व्यापारी चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करतात, मग तो पनीरचा असो, डेअरीचा असो किंवा गुटख्याचा असो, मागे सुद्धा संघटनेच्या माध्यमातून आपण व्हिडिओ केला होता. कृपया नशेच्या वस्तू कोणी विकू नका. संघटना कुठल्याही प्रकारे सहकार्य करणार नाही. तंबाखूजन्य पदार्थ पूर्णतः बंद करा. महाराष्ट्रातले नवयुवक आणि नवयुवती व्यसनाधीनेकडे चाललेले आहेत. कुठेतरी आपण आपली जबाबदारी म्हणून हे थांबवलं पाहिजे. आणि खरोखर काल 2 दिवसापासून आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या धाडी पडतात. बरेचसे गुटख्याचा माल सापडतोय, दूध भेसळ सापडते, बरेच पदार्थ भेसळयुक्त सापडतात. मित्रांनो सावधान, व्यापाऱ्यांनो सावधान. खरोखर आपण एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि चांगल्या गोष्टीचा व्यवसाय करणं गरजेचं आहे. समाजाला चांगली दिशा देणं गरजेचं आहे. संघटना सुद्धा वारंवार सर्व मिठाईवाले असतील, बेकरीवाले असतील, डेअरीवाले असतील, इतर उद्योजक असतील, सर्वांना सांगत असतात की स्वतःच्या दुकानामध्ये स्वतःच्या वास्तूमध्ये साफसफाई ठेवा. कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा अजिबात करू नका. कागदोपत्र व्यवस्थित ठेवा. आपल्या दुकानातील कामगारांचं मेडिकल करून ठेवा. D1 D फॉर्म 2 भरा. त्यानंतर बाकीची जी काही क्लिनिंग असेल, साफसफाई असेल, रिन्युएशन असेल ते करून घ्या. कागदपत्र बरोबर ठेवा आणि मुलांना सुद्धा ट्रेनिंग द्या. FSIचं ट्रेनिंग करून घ्या. माल हाताळणीचं व्यवस्थित शिक्षण करून घ्या. प्रत्येकाला संघटना नक्कीच तुमच्या सोबत आहे, पण चुकीच्या गोष्टीला संघटना सपोर्ट करणार नाही. हे वारंवार आपण सांगत आलेलो आहे. आपण सर्वांनी ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. नक्कीच अधिकाऱ्यांनी आदेश दिले आणि याच्यामध्ये गैरवापर होऊ शकतो, गैरप्रकार होऊ शकतो. सामान्य व्यापाऱ्यांना देखील ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं. सामान्य व्यापाऱ्यांना देखील भीती दाखवली जाऊ शकते. मित्रांनो अजिबात कुठल्याही दहशतीला किंवा चुकीच्या गोष्टीला घाबरू नका. संघटना तुमच्या पाठीशी आहे. जी कोणती कागदपत्र अपूर्ण असतील ती पूर्ण करून घ्या किंवा ज्या पद्धतीने तुमचे व्यवसाय करताय त्या पद्धतीमध्ये एकदम शिथिल व्यवस्थित चांगल्या पद्धतीने स्वच्छता आणा. पारदर्शकता ठेवा. आपल्या परिसर स्वच्छ ठेवा. त्यानंतर व्यवसायाचं स्वरूप करताना अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची काळजी घ्या. या गोष्टीचा गैरफायदा कोणी ब्लॅकमेलर जर घेत असेल, कोणी ब्लॅकमेल करत असेल तर अजिबात घाबरू नका. संघटना तुम्हाला नक्कीच कायदेशीर योग्य सहकार्य करेल, योग्य मार्गदर्शन करेल आणि नक्कीच मुंडे साहेबांची सुद्धा आपण भेट घेणार आहोत. सच्चाईच्या बाजूने आपण आहोत. नक्कीच व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याच्याकरता आपण सहकार्य करतो आणि ह्याच मुंडे साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध योजनांची आपण सुरुवात करत आहोत, जेणेकरून व्यापाऱ्यांना ट्रेनिंग देता येईल, व्यापाऱ्यांना प्रशिक्षित करता येईल, व्यापाऱ्यांना माहिती देता येईल आणि संपूर्ण या अन्नधान्य प्रशासनाच्या अंतर्गत आपण चांगले इव्हेंट नक्कीच राबूया. यासाठी तुमच्या सर्वांची आवश्यकता आहे. सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांनी सुद्धा व्यापाऱ्यांची स्थानिक लेवलला मिटिंगा सुरू करा. जे काही सहकार्य लागेल नक्कीच आपण करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यापार.